हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर हे ना मी गावाकडे आले ना, तर गावी आल्यानंतर ना माझे 2 घर आहेत. चुलत्यांची घरं सगळी वाड्यावरती, म्हणजे कुठारवाडा एक आहे तिथं आहे ते. तर मी चालले होते माझ्या आत्याच्या घरी. तर आत्याच्या मुलीचं ना साडी नेसायचा कार्यक्रम होता. तर त्याचं थोडंसं बोलणं वगैरे, साडी वगैरे, थोडंसं ज्वेलरी वगैरे असं बघायची होती, कसं काय मेकअपचं तिनं सांगितली. तर त्याच्यासाठी आम्ही गेलो. कुणी न लावता चालेल नाही बेलाचं झाड कापलं पण. हे बेलाचं झाड गावरान बेल म्हणतात ना. आणि काटे तर लय इथं. ती बेल बघा हो का, हो तुझ्यावर ठेवला कसं काढायचं त्याला आता. येते का कणिक दगड बरोबर मारून काढून बघावं. हो काही चोर आले म्हणते ना. किती छान वातावरण पडलं इकडं. सूर्य माझ्या दगडाचा मारायचा युट्यूबला नाही काढा. काढू का गावात असत असं की दगड मारून सगळं काढायचं. कसलं भारी बेलाचं झाड आहे. मी तर सायले घरी लावायला बेलाचं झाड. ही खातीत असलं पिकले ना. हा मग ही पिकले का बघू. तर तिथं वाड्यावरती, म्हणजे घरी तिथं गेल्यानंतर त्याच्या घरी सगळेजण बोलत वगैरे होते. मी तिथला काही व्हिडिओ नाही काढला. तर आता तिथून आम्ही संध्याकाळी घरी आलो होतो. तर इतकं असं वारं सुटलं होतं. पाऊस नाही आला, फक्त असं वांबाळ आली होती आणि मोठं असं थोडंसं वावटळा कशी असती तर ते सुटलं होतं. तर आमच्या इथं वरती हरभरा वाळू घातलेलं होतं. मग ते भिजण्याआधी आम्ही इथं घरी आलो. मस्तपैकी इथं हरभरा वाळू घातला. तर हे पहा किती थंडगार हवा सुटले. इतकं थंड वाटत होतं ना, खूप छान असं. आणि हे घराच्या शेजारीच इथं मोठं पिंपळाचं झाड आहे, महादेवाचं मंदिर आहे, जे की उद्या मी दर्शनला जाणार आहे. तुम्हाला मी मंदिर पण दाखवते आणि पिंड पण दाखवते. खूप छान अशी मोठी आहे ते. आणि ह्या झाडामुळेच घरामध्ये इतकं थंड असं वारं येतं ना. हे पिंपळाचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे. तर रात्री पहा असं मी थोडंसं. आणि हे पाहे सूर्य आहे, सॉरी चंद्र आहे. तर थोडासा ते पण शूट घेतलं. आणि हे माल भरायचं आहे सगळं, कोटी वगैरे मम्मीनं स्लॅपवरच ठेवले. तर भैया आणि वहिनी खाली जाऊन बसले होते, ते सगळं पांघरू घालून त्या हरभऱ्याला. आणि मी इथं एकटीवरती थोडंसं शूटिंग काढत मस्तपैकी थंडगार अशी हवा घेत मी इथं बसलेली होती. आणि मस्तपैकी असं पायऱ्या उतरत मी खाली येत होते. मी घराचं व्हिडिओ दाखवेन तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आणि शेंगदाणे पण वाळू घातले होते, तर शेंगदाणे वगैरे खाल्ले. आणि आता हे तर इथं दुसऱ्या दिवशी सोमवार होता. आणि म्हणजे गावाकडे पण फक्त पूजेचं काम माझ्याकडं असतं बरं का. तर इथं पण मीच पूजा करते आल्यानंतर. तर सोमवार होता आणि आपल्या घराच्या शेजारीच महादेवाचं मंदिर होतं. तर तिथं मी आणि वहिनी गेलो होतो दर्शनाला, सकाळीच गेलो होतो. तर हे पहा छोटंसं मंदिर आहे. भजन कीर्तन वगैरे खूप छान होतं इथं पण. मस्तपैकी सप्ताह वगैरे बसतो इथं पण. आणि आम्ही गेलो होतो दर्शनाला मस्तपैकी पूजेचं सामान वगैरे घेऊन. आणि मम्मी गेली होती श्री प्रदीपजी मिश्रा यांचं शिवमहापुराण हे कथा ऐकायला. दुधनाळ या गावामध्ये, खेडेगाव आहे जे की उमरगा ते जवळील आहे ते. आणि पप्पा पण गेले होते. पप्पा पण मनमन स्वामीला गेले होते. तर तिथं 1 दिवसाचं पारायण होतं. आणि तर पहा आम्ही दोघी तर महादेवाच्या मंदिरामध्ये आलो होतो. खूप जुनं मंदिर आहे हे. कोणी एका भक्तानं इथलं महादेवाची पिंड उचलण्याचा प्रयत्न केला, तर तिथं खाली 5 फणीचा असा एक नाग निघाला होता. म्हणून हे पिंड तशीच ठेवण्यात आली आहे. आणि हे पिंड म्हणजे ह्याचं जे आहे ना, ते निमुळता भाग ते पूर्वेकडे आहे. खूप छान मंदिर आहे बरं का. आणि खूप अशी गर्दी पण नव्हती. म्हणजे लोक येत होते सकाळी, म्हणजे लवकर पोचून जातात किंवा असं, म्हणजे थोडंसं उशीर झालं. तर आम्ही गेलो होतो इथं 8, 8:15 झाले होते. तर मस्तपैकी पूजा वगैरे केली. आणि ज्यावेळेस ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता, तर त्यावेळेस पप्पांनी पण इथं देणगी दिली होती. हे जे नाव पाहताय ना तुम्ही, तर पप्पाचं होतं. तर त्यावेळेस पप्पांनी देणगी दिलेलं, म्हणजे ज्यांनी कोणी देणगी दिली होती तर त्यांनी तिथे नावं लिहिलेले होते. तर आता फायनली तिथून दर्शन वगैरे करून आल्यानंतर आम्ही घरी हे पहा
आपण आपल्या सासरी कितीही काम करतो पण माहेरी आल्यानंतर असं का होतं माहीत नाही. मला इतकं म्हणजे आळस आला होता ना, पण फायनली मला हे करायचंच होतं. म्हटलं घड्या घातल्या कपड्यांच्या आणि आता इथं खुशी व्हिडिओ करत होती. तर प्रश्न खूप सारे होते तिचे उत्तरं देत तेच मी कपड्यांच्या घड्या घालत होते. तर असं म्हटलं तुला मी घड्या वगैरे घातले व्यवस्थित, कारण की आता इथं तुम्हाला पोते वगैरे दिसतील कारण शेत वगैरे आहे गावाकडं. तर शेतातले माल म्हणा हे वगैरे सगळे दिसतात. माझ्या पाठीमागं जे दिसते ना, म्हणजे माझ्या उजव्या साईडला, तर ते मिलिटरीच्या ज्या पेट्या असतात ना, जे पत्र्याच्या पेट्या किंवा लोखंडाच्या पेट्या किंवा लाकडी पेट्या असं भेटतात. ते खूप मोठ्या मोठ्या पेट्या असतात. ते लातूरला 2-3 आहेत आणि केलजला 2 असं आणलेल्या आहेत पप्पानी. तर त्याच्यामध्ये कॅन्टीनचं सामान ठेवायचं, म्हणजे कॅन्टीनला जे भेटते ना साबण वगैरे ते ग्रोसरीमध्ये सगळं सामान भेटते, तर तेच त्याच्यामध्ये सामान ठेवतात किंवा आयाराचं वगैरे असं सामान आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर सुटकेस वगैरे हे पूर्ण असं जुन्या काळातलं दिसणार आहे इथं सगळं. तर पहा मी एक एक काम असं करत होते आणि तर वहिनीला खुशीला शॅम्पू केली होती. तर सांगत होती की मम्मा लांब केस मी तुला बनवून दाखवते, केस कसे पुसायचे मी तुला सांगते. तर हे पहा मला फायनली तिनं केस कसं पुसायचं आणि ते कसं टॉवेल गुंडाळायचं असतं ना, हे मला तिनं शिकवली खुशीनं. मी थँक्यू म्हटलं तिला की शिकवल्याबद्दल बाई. तर असं आता सुट्ट्याला लेकरं गावी आलेले आहेत, तर मस्तपैकी धिंगाणा वगैरे मस्ती वगैरे, तर तितकंच भांडण ही चालू असतं बरं का. तरी तर चिकू मला छान असं अभ्यास सांगत होता की मला टेबल वगैरे येतात, हे येतं ते येतं, तर दाखवत होता त्यांना मला इथं सकाळीच बरं का. तर म्हणजे सकाळ पण नव्हती झाली, आमची पूजा वगैरे करून आलो होतो, म्हणजे 10-10:30 असं वाजलेले होते. जे की आपले सगळं आवरून नव्हतं, परंतु लेकरांचं फक्त होत नाही, आंघोळ्या वगैरे राहतात. तर तर आता हे दुपारची वेळ होती. मस्तपैकी किलजमध्ये एकतर सकाळी छान वाटतं, सॉरी खेडेगावात कुठल्याही एकतर सकाळी खूप छान वातावरण वाटतं आणि संध्याकाळचं, परंतु हे दुपारचं ना वेळ कटत नाही. तर असो खुशीला मी तर डोरी उड्या ज्या असतात ना, तर ते आणले होते आणि तिचं जे खेळणे आहेत ना भांडीकुडी, मी ते विसरून आले होते. तर हिनं म्हटली मला ते काहीतरी ते खेळू दे म्हटली. तर ह्या दोघांचं असं आहे ना, एकतर जमलं तर जमतं, नाहीतर मग तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं असतं. सेम खुशीचं आणि डुग्गूचं. परंतु खुशीचं डुग्गू मोठे असल्याने खुशीला समजून घेतात, परंतु इथं अजिबात तसं नाही आहे बरं का. इतकं मारामारा करतात ना हे दोघं. फायनली ह्या दोघांचं भांडण मिटून ना मीच ह्या दोघांसोबत लहान लेकरू बनले आणि मीच ह्या दोघांसोबत खेळायला लागले. तर जे कोणी त्या जगामध्ये छोटासा बॉल जाईल ना, ज्याचा कोणी एक वेळेस गेलं, तर एक अख्खा पूर्ण दिवस त्यांना आपल्या मम्माचं ऐकायचं असं ठरवलं मी. आणि फायनली ते मी तसं बॉल टाकत होता, परंतु कोणाचाच त्याच्यामध्ये बॉल नाही गेला. तर असंही लेकरांना ऐकायचंच नसतं सुट्ट्यांमध्ये. तर म्हटलं खरं मजा. तर इथं मस्तपैकी असं टाईम पास केला या दोघांसोबत. तर खेळता सुद्धा तुम्ही पाहत असाल की थोडंफार तोंड फुगाफुगी रुसाफुगी इतकं म्हणजे असं चालू होतं ना की असं. पण खुशी अशा खेळण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे बरं का. तर तिला अशी खेळ फार आवडतात. तर असं म्हटलं मोबाईल टी व्ही बघत बसण्यापेक्षा असं अंग खेळणे जे असतं ना, हे खेळणी म्हणजे खेळलेलं चांगलंच असतं किती पण म्हणजे खेळलं तर. तर असो इथं मस्तपैकी आमचा खेळ वगैरे चालू होता. तर चला आता मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय, टेक केअर.